निलंगा येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी तथा कोट्यवधी पीडितांची माई रमाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। निलंगा शहरातील अशोकनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंती निमित्ताने शहरातील वातावरण कृतज्ञतेने आणि स्मरण भावनेने भारावून गेले होते। अनेकांच्या डोळ्यात अश्रू तर मनात रमाईंबद्दल अपार आदर आणि प्रेम दाटून आले होते। अशोकनगर येथून जयंती मिरवणुकीला सुरुवात झाली। तत्पूर्वी माता रमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत जय भीमच्या घोषणांनी आकाश दणाणून गेले। मिरवणूक अशोकनगर येथून जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुढे सरकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी पोहोचली। प्रत्येक पावलागणिक रमाईंच्या त्यागाची आठवण हृदयाला स्पर्श करीत होती। कोणतेही भाषण न करता सर्वांनी शांततेत महान मातेच्या जीवनाला अभिवादन केले। अत्यंत कोवळ्या वयात संसारात आलेल्या रमाईंनी आयुष्यभर संघर्षाचे चटके सोसले। दारिद्र्याने पोखरलेले घर, मुलांचे एकामागोमाग झालेले निधन, उपासमार, आजारपण या साऱ्या वेदनांना त्यांनी आपल्या हृदयात दडवून ठेवले। त्या रडल्या, व्यथित झाल्या, पण बाबासाहेबांच्या स्वप्नांसमोर स्वतःचे दुःख कधी उभे केले नाही। आपले पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी दूरदेशी असताना रमाईंनी अक्षरशः कणाकणाने संसार उभा ठेवला। कधी पोटभर अन्न नव्हते, कधी अंगावर नीट वस्त्र नव्हते, पण त्यांच्या मनात मात्र एकच ध्यास होता, माझा भीमराव शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, समाजासाठी लढला पाहिजे। त्या स्वतः अंधारात राहिल्या, पण समाजाला प्रकाश देणाऱ्या दीपाची ज्योत जपली। रमाई या केवळ एका महामानवाची पत्नी नव्हत्या, त्या त्यागाची साक्षात मूर्ती होत्या। त्यांच्या शांत डोळ्यात अपार वेदना होत्या, पण त्याच डोळ्यात विश्वास आणि धैर्यही होते। त्यांनी संसाराच्या राखेतून आशेचा दिवा जिवंत ठेवला। त्यांच्या मूक त्यागाशिवाय बाबासाहेबांचे महान कार्य शक्य झाले नसते, ही जाणीव प्रत्येकाच्या मनाला खोलवर भिडत होती। यावेळी बलवान सूर्यवंशी, सचिन गायकवाड, गिरीश पात्रे, विष्णू कांबळे, नेताजी गायकवाड, तानाजी सुरवसे, धम्मानंद काळे, ॲडव्होकेट सुलक्षण धैर्य, अमोल सूर्यवंशी, अमित गायकवाड, अमर सुतके, विनोद भोसले, कुलदीप कांबळे, निकेतन गायकवाड, गणेश पात्रे, शिवाजी कांबळे, स्वागत सुरवसे, महेश कांबळे, नितीन गायकवाड, भानुदास सुरवसे, प्रशांत गायकवाड, सचिन कांबळे, चंद्रकांत भोसले, अभिषेक सुरवसे, जितू कांबळे, अनुज कांबळे, राहुल कांबळे यांच्यासह बौद्ध बांधव, भगिनी, बालक, बालके आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंतीचा समारोप करण्यात आला। त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, रमाईंचा त्याग विसरणे म्हणजे इतिहास विसरणे। निलंगा शहरात त्या दिवशी केवळ जयंती नव्हती, तर एका त्यागमूर्तीला दिलेला अश्रुपूर्ण मानाचा मुजरा होता।